सकाळच्या मननचिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रियजन हो, आजच्या या सुदिन दिवसाची सुरुवात सुंदर सायकाभंग गाऊन करूया. उपासना संगीत 117 आणि विजय संगीत गीत क्रमांक 45 प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मर्त्य पतित मी वंदुनी तुझला, मर्त्य पतित मी वंदुनी तुझला. मी चिरकाल समरावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. द्वदित ऐसा कोण जयाला, द्वदित ऐसा कोण जयाला. गाऊनी नित्य जगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. निशिदिनी करिसी उपकार तू, निशिदिनी करिसी उपकार तू. हे कामी उबगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मज ताराया देवा जिजली, मज ताराया ख्रिस्त दिलासी. तर तुझ मी उमगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. देसी सदात्मा मजला की मी, देशी सदात्मा मजला की मी. तव मार्गे न डगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. सदया मज दे दान से की, सदया मज दे दान से की. तव मुख नित्य भगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रियजन हो, आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी व आजच्या दिवसासाठी मी आदरणीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपल्याला विनंती करणार आहे. कृपा करून आपण पुढे या व आजच्या मननासाठी व दिवसासाठी विशेष प्रार्थना करा. पवित्र, थोर आणि जिवंत देव बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्त आमचा तारक आणि उद्धारक याच्या पवित्र, थोर आणि सामर्थ्यवान नामामध्ये पुन्हा एकदा प्रभू आमच्यावर तू दया केलीस. आणि प्रभू, जो तुझं नाम पवित्र आहे, जो सर्व नामाहून श्रेष्ठ आहे, ज्याचं नाम खरोखर वंदनीय आहे, स्तवनीय आहे, असा तू आमचा परमेश्वर आहेस. आणि त्या एकमेव परमेश्वराला आम्ही नित्य गावं, नित्य स्तवावं, त्याचं गौरव करावं. यासाठी परमेश्वरा तू आम्हाला प्रतिदिवशी संधी देतोस, वेळ देतोस. आणि म्हणून प्रभू आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो.
आजच्या या नवीन दिवशी पुन्हा एकदा आमच्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करण्या अगोदर परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. मंडळी म्हणून प्रभू ही लहानशी भक्ती आराधना करतो, तुझं स्मरण करतो. तुला प्रथम स्थानी आम्ही जागा देतो. परमेश्वरा तू आमच्या जीवनामध्ये आज कार्य करावं. आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझं मोठं सामर्थ्य आम्हाला तू दाखवावंस. आमच्या जीवनामध्ये तुझं पावित्र्य दिसावं. म्हणून परमेश्वरा आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आजची ही लहानशी प्रार्थना संगती आम्हा सर्वांसाठी एक नवीन शक्ती घेऊन येणारी, नवीन उत्साह निर्माण करणारी आणि तुझ्यामध्ये चालण्यासाठी नवीन प्रेरणा देणारी असावी. म्हणून प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडतो. जे तुझे दास रेव्हरंड जयेश पठारे तुझ्या वचनाची सेवा करीत आहेत परमेश्वरा, त्यांच्या जिभेओठेला स्पर्श कर. त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांना प्रभू पुन्हा एकदा शक्ती देणारं, सामर्थ्य देणारं, मार्गदर्शन करणारं ठरावं. म्हणून प्रभू आम्ही सर्वजण आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे लावतो आणि प्रभुदेव जे काही बोलेल ते आम्ही ऐकून घेतो, यासाठी की प्रभुदेव आमच्यासाठी नेहमी आमच्या कल्याणाचं बोलणारा परमेश्वर आहे. म्हणून त्यावर विश्वास ठेवत आम्ही आमची जीवनं तुझ्या स्वाधीन करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व उपस्थित वडील मंडळाच्या वतीने मी सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या मननचिंतनासाठी आपण पुढे यावं. प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज सकाळच्या मननासाठी याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 13 पासून 18 पर्यंत ही वचनं आपण वाचूया. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय वचन 13 पासून 18 पर्यंत यामध्ये प्रार्थनेचं सामर्थ्य त्याविषयी लिहिलेलं आहे. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय, त्याने स्तोत्र गावे. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल. आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे. म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशा आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. देवाप वाचलेल्या सत्य आणि जिवंत वचनांवर आशीर्वाद पाठवू. थोडक्यात आपण या वचनांचं मनन करत असताना पुष्कळ आपण हा शास्त्रभाग आजारांसाठी प्रार्थना करायला आपण वापरतो. परंतु जर पहिल्या अध्यायाचा आपण पूर्ण बारकाईने अभ्यास केला तर याकोबाने हे पत्र अशा लोकांना लिहिलेलं आहे जे यहुदी आणि जे ख्रिस्ती विश्वास नाही. आरंभीच्या काळातली ही जी मंडळी आहे ती मंडळी छळामुळे पांगलेली आहे आणि छळ मंडळीचा इतका भयंकर झालेला होता की ते यरूशलेम सोडून सर्वत्र पांगले गेले. प्रेषितांची कृती 8वा अध्याय 1 ते 4 ही वचनं जर वाचली त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की शौलाने तर फरमानच म्हणजे त्याने प्रमाणपत्र घेऊन ख्रिस्ती लोकांचा नायनाट करण्यासाठी तो निघालेला होता. आणि लोक या छळामुळे दहशतेमुळे घाबरून ते जगभर पांगले. आणि मग अशा पांगलेल्या ख्रिस्ती लोकांना ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळे आपल्या घराची राखरांगोळी होत असताना अत्यंत या छळामध्ये ख्रिस्त स्वीकारामुळे ह्या ख्रिस्ती लोकांमध्ये आणि यहुद्यांमध्ये वैर निर्माण झालेलं होतं. ते इतक्या ताणतणावामध्ये होते, इतक्या मोह परीक्षा त्यांच्यावर आलेल्या होत्या आणि या छळाखाली असल्यामुळे हे सर्व सहन करण्यासाठी त्यांनी विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी हे पत्र याकोबाने बोधपर असं लिहिलेलं आहे. 2 व्यक्तींनी, याकोब हा आरंभीच्या त्या यरूशलेम मंडळीचा, त्या ख्रिस्ती महामंडळाचा अध्यक्ष होता
आणि अध्यक्ष म्हणून त्या काळात हे पांगलेले जे ख्रिस्ती लोक आहेत, पेत्राने देखील अशा या छळामध्ये पांगलेल्या लोकांसाठी पत्र लिहिले आणि त्या पत्रांमध्ये बोध केला. आणि याकोब एक अध्यक्ष म्हणून त्याचं कर्तव्य म्हणून त्याने ह्या लोकांना स्थिरावण्यासाठी त्यांची वागणूक अशा लोकांमध्ये त्यांनी कशी करावी या संबंधाने त्याने या पत्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. हे सहन करण्यासाठी, विश्वासात टिकून राहण्यासाठी हा बोधपर पत्र लिहिलेलं आहे. पहिले पेत्राच्या पत्रामध्ये देखील आपल्याला या गोष्टी रिपीट केलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी अस्थिर होऊ नये. पुष्कळदा विश्वासामुळे, या संकटामुळे, छळामुळे ते अस्थिर होऊ शकतात. आणि म्हणून याकोबाला भय होतं. त्या लोकांनी आपल्या या आलेल्या मोहावर कृपेच्या गोष्टींनी विजय मिळवावा, राग, सूड किंवा अनिती त्यांनी टाळावी, म्हणून हे पत्र त्याने लिहिलेलं आहे. 5व्या अध्यायामध्ये 13 ते 18 या वचनांचं बारकाईने जर निरीक्षण केलं तर या निरीक्षणावरून आपल्याला काही गोष्टी निदर्शनास येतात. त्यामध्ये 5 वेळा प्रार्थनेचा उल्लेख केलेला आहे. आणि हा शब्द प्रार्थना हा विषय घेऊन त्याने केलेला आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्हामध्ये कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. याचा अर्थ देवाची स्तुती करणं, देवाला धन्यवाद देणं. ज्यावेळेस छळ आहे, सर्व संकट आहे, अनेक परीक्षांनी ते घेरलेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आनंदी असणं, पौलाने म्हटलं ना, सर्व स्थितीत तुम्ही, म्हणजे फिलिप्पीकराच्या पत्रात 4 अध्याय 4 वचनामध्ये सर्व आनंद करा प्रभूमध्ये, की प्रभूने आम्हाला हे सोसण्यासाठी बळ पुरवलेलं आहे, हा प्रसंग आमच्यावर येऊ दिलेला आहे. म्हणून ते लोक न घाबरता ते आनंदी होते आणि त्या आनंदामध्ये देवाची स्तुती करावी अशी आज्ञा त्याने केलेली आहे. शिवाय त्याने म्हटलेलं आहे की कोणी दुःखी, कोणी आजारी आहे काय, आणि ह्या गोष्टींचा जर विचार केला, कोणी दुःख भोगत आहे काय, आणि हे दुःख जे आहे ते आजाराविषयी नाही, परंतु आत्मिक बाबतीमध्ये त्याने लिहिलेलं आहे. आणि जे दुःख भोगणारे आहेत त्याने प्रार्थना करावी. म्हणून आपल्याला आज ह्या वचनांमधून त्याचं बारकाईने निरीक्षण केलं असताना 4 भागामध्ये हा संदर्भ आपण 13 ते 18 या वचनातून पाहूया. या 13 ते 18 या वचनांचं 4 भागामध्ये विभाजन जर केलं तर ही प्रार्थना आणि सांत्वन या संबंधाने पहिला भाग दिलेला आहे. दुसरा आहे प्रार्थना आणि पुनर्स्थापना, प्रार्थना आणि संगती, प्रार्थना आणि सामर्थ्य. ह्या 4 गोष्टी या याकोबाने या लोकांना स्थिरावण्यासाठी सांगितलेल्या आहेत. प्रार्थना व सांत्वन, प्रेयर अँड कम्फर्ट असं म्हटलेलं की 13 वचनामध्येच त्याने म्हटलेलं, तुम्हापैकी कोणी दुःख भोगत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. याचा अर्थ वचन 10व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. या 5व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये काय लिहिलंय, बंधून जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयीचा कित्ता घ्या. जे प्रभूच्या नावाने बोलले, ज्यांनी संदेश दिले, आपल्याला या सर्व संदेशांचं जर बोलणं, त्यांचं दुःख सहन आणि त्यांचा धीर जर आपण पाहिलं तर तो याकोब म्हणतो त्यांचा कित्ता तुम्ही घ्या. जे संदेश आले, आपल्याला त्या संदेशांबद्दल वाचायला मिळतं की त्यांना फार त्रास झालेला आहे. एलिया असो, इर्मया असो, किंवा जे देवाचे संदेश होऊन गेले, ज्यांनी देवाचा हा संदेश, मग तो राजासाठी असो, प्रजेसाठी असो किंवा देवाच्या लोकांसाठी असो, ते प्रभूच्या नावाने बोलले आणि मग त्यांचं दुःख सहन हे आपण पाहतो. तर असं म्हटलं की त्यांनी त्यामध्ये दुःख मानलं नाही, त्यांनी धीर धरला, आणि म्हणून तो म्हणतो की त्यांचा कित्ता घ्या. या ठिकाणी हे दुःख भोगणं म्हणजे हे आलेलं संकट, हा आलेला छळ, हा तुमच्या दोषामुळे नाही, परंतु प्रभूवरील विश्वासामुळे तुम्हाला हे भोगावं लागत आहे. हे दुःख भोग
फार महत्वाची गोष्ट आहे. ख्रिस्ती मंडळीला छळामधून जावं लागत आहे, आपल्या विश्वासाची परीक्षा द्यावी लागत आहे. आणि अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये, दुःख अत्यंत भयानक, आपल्याला त्या छळाचा कल्पनाही करवत नाही. कारण 64 सालामध्ये त्या निरोबाशाने अगदी लेकरांना देखील चिरून, आईच्या गर्भाशयातून फाडून, झाडाला टांगून, खांबावर टांगून, डांबर ओतून त्यांचा आतोनात छळ केला. आणि ते डोळ्याने दुःख पाहत असताना त्या लोकांना धीराची गरज होती, त्यांना हिंमत देण्याची गरज होती. आणि म्हणून तो म्हणतो की त्या संदेष्टे जे देवाच्या नावाने बोलले त्यांचं दुःख सण, त्यांचा धीर याचा कित्ता घ्या. ह्या छळामध्ये तुम्ही चाललेला आहात, तुम्ही धन्य आहात, कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तो ह्या वचनामधून सांगतो की तुम्ही वाईट वागणूक, छळ सहन करणे, हे शारीरिक आजाराबद्दल लिहिलेलं नाही त्याने. पुष्कळ आपण ते तसं लागू करून तसं करतो. 2 तिमोथी 2 अध्याय 9 वचन आणि 4:50 जर ही वचनं वाचली तर या दुःखाला औषध म्हणून प्रार्थना करा असं याकोब बजावून सांगतो. हे दुःख म्हणजे शारीरिक आजार नसताना हे आलेलं तुमच्यावरचं संकट, हा छळ, या आपत्तीमध्ये तुम्हाला ह्या प्रकारे प्रार्थनारूपी औषध तुम्हाला वापरायचं आहे. आणि मग याकोब त्यांना का बजावून सांगत आहे की देव हा सांत्वनाचा अंतिम मार्ग आहे. 2 कोरिंथ 1 अध्याय 3-4 या वचनावर जर बारक्याने विचार केला, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, तो तुमची काळजी घेतो. 1 पेत्र 5-7 मध्ये देखील त्या गोष्टी रिपीट केलेल्या आहेत. जर ही वचनं वाचली तर अशा परिस्थितीमध्ये, अशा छळामध्ये आपली चिंता, आपलं सर्वस्व देवावर सोपवा आणि देव तुमची काळजी घेतो. देवाला माहीत आहे की आपण कोणत्या परिस्थितीमधून जात आहोत. इस्रायल लोक त्या मिसर देशामध्ये मोठ्या आपत्तीमध्ये सापडलेले होते. त्यांचा छळ, त्यांच्यावर जुलूम, आणि देव ते पाहण्यासाठी खाली आला. देव आपली काळजी घेणार आहे आणि म्हणून तुम्ही धीर धरा असं याकोब या ठिकाणी सांगतो. दुसरी गोष्ट प्रार्थना आणि पुनर्स्थापना. प्रार्थना आणि पुनर्स्थापना म्हणजे प्रेयर अँड रिस्टोरेशन ज्याला म्हटलेलं आहे, हे 14 आणि 15 या वचनामध्ये सांगितलेलं आहे की हा भाग पुष्कळदा गैरसमजुती पसरवणार आहे. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे, त्याच्यावर ओनून प्रार्थना करावी. शारीरिक आजार समजून असं म्हटलं की आपण विश्वासणारे म्हणून पुष्कळदा शारीरिक आजारासाठी चर्चच्या वडिलांना बोलावून प्रार्थना करून घ्यावी असं कधी कधी विश्वास धरतो आपण. परंतु याचा अर्थ हा सुसंगत वाटत नाही. कारण हे आरंभीचे ख्रिस्ती लोक या छळामध्ये, या आपत्तीमध्ये सापडलेले आहेत. त्यांना अतिशय दुःख भोग आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही प्रार्थना करावी. तुम्ही प्रार्थना करावी म्हणजे हेच एक औषध आहे तुमच्यासाठी. आणि मग दुसरी गोष्ट तो म्हणतो की तुम्ही काय करा, मंडळीच्या वडिलांना बोलवा. छळामुळे विश्वासणाऱ्यांना अत्यंत राग येतो, सुडाची भावना उत्पन्न होऊ शकते. म्हणून वचन 7 ते 11 मध्ये तो म्हणतो धीर धरा. जेव्हा वाईट वागणूक तुम्हाला सहन करावी लागते तेव्हा तुमचे अंतःकरण स्थिर करा. आत्मिक आसक्त असणाऱ्या जे विश्वासणारे त्यांना आत्मिक बलवान होण्याच्या गोष्टींची गरज आहे. आणि म्हणून असं म्हटलं की जे आत्मिक आसक्तपण सोसणारे आहेत ते मागं जाऊ शकतात. म्हणून अशा लोकांना मदतीची गरज आहे. आणि ती कोणाची? ती मंडळीच्या वडिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे मंडळीचे वडील म्हणजे आध्यात्मिक रीतीने अतिशय बलवान आहेत, मजबूत आहेत, ते प्रभूच्या नावाने त्यांना तेल लावून त्यांची मदत करू शकतात. या ठिकाणी तेल लावणं, पौल म्हणतो, याकोब म्हणतो तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे की त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे, त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. आता दोन्ही गोष्टींचं आहे लावकरण. आरंभीच्या मंडळीसाठी, त्या छळातून गेलेल्या लोकांसाठी अतिशय दुःख आणि त्रासातून
अनेक प्रकारच्या जखमा, अनेक प्रकारचं त्यांच्यावर घातक असे हल्ले करण्यात आल्यामुळे ते मंडळीच्या वडिलांचा धावा करू शकतात. त्यांना खरी सहभागिता तिथं मिळू शकते. आणि म्हणून मंडळीच्या वडिलांचं कर्तव्य आहे की त्यांनी प्रभूच्या नावाने तेल लावावे. याचा अर्थ मसाज करणे, औषध म्हणून तेल लावणं, जखमांना तेल लावणं, त्या जखमा पुसणं, त्या जखमांना तेल लावणं. आपल्याला चांगल्या शंभरवण्याचा दाखला आपण मागच्याच आठवड्यामध्ये 2 वेळा त्याविषयी मनन केलं. हा शंभरोनी त्या जखमी पडलेल्या माणसाला धावत गेला आणि त्याने तेल लावलं. तेल आपल्याला माहित आहे की ते औषधी आहे. आणि त्या यहुदी लोकांमध्ये देवाने अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन, औषधं ठेवलेले होते. जैतुनाचं तेल, जैतून झाडाचं तेल अनेक प्रकारे आरोग्यासाठी देखील, जखमांसाठी देखील ते उपयोगी होतं. मग मंडळीच्या वडिलांनी काय करायचं? त्याला प्रभूच्या नावाने तेल लावायचं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या जखमा धुवायच्या, त्या जखमांना तेल लावायचं, त्याची मसाज करायची आणि हे औषध, हे मसाज औषध म्हणून त्यांना वापरायची, लावायची. जे घाया झालेले आहेत, जखमी अवस्थेमध्ये आलेले आहेत, जे थकलेले आहेत, त्यांना तेलाने साफ करणं, जखमा स्वच्छ करणं, ज्या ज्या ठिकाणी मार लागलेला त्या भागावर तेल चोळणं, याची गरज आहे. हे दुखावलेलं आहे. त्यांच्यासाठी मंडळीच्या वडिलांचं हे कर्तव्य आहे. ह्यांनी मसाज करणं गरजेचं आहे का? याचा अर्थ आत्मिक दृष्टीने ते लागूकरण जर केलं तर आपल्याला फार अर्थ त्याच्यामध्ये रहस्य दडलेलं आहे. देवाचे जे प्रौढ लोक आहेत, प्रभूच्या विश्वासामध्ये दृढ झालेले आहेत, हे लोक त्याचं सांत्वन करतील, त्याच्या जखमा धुतील, त्या जखमांना तेल लावतील. अतिशय जवळ त्यांची फेलोशिप इतकी जवळ होईल की ते एकमेकाला मदत करू शकतात. या मालिश करण्याने, त्याला तेल लावण्याने त्याच्या जखमा बऱ्या होतात. त्यांना धीर येतो, आधार वाटतो की आमच्यासाठी देवाचे लोक, देवाची मंडळी, देवाचे वडीलजन हे या प्रकारे करतात. म्हणजे ते प्रीतीचं वातावरण त्या काळामध्ये किती होतं. ख्रिस्तामध्ये असलेला हा माझा बंधू त्या पांगलेल्या छळामध्ये घरदार सोडून पसरल्यामुळे त्यांना आधाराची गरज होती. म्हणून पौलाने देखील आपल्या पत्रांमध्ये म्हटलेलं आहे की अशांना आपल्या घरात घ्या, त्यांची मदत करा. या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला या औषधाबद्दल किंवा त्यांच्या जखमा धुण्याबद्दल, त्यांना तेल लावण्याबद्दल लिहिलेलं आहे. भ्रमिष्ट करणारा हा जो संदर्भ आहे योहानाच्या पत्रामध्ये 11:2 मध्ये 12 अध्याय 3 वचनामध्ये आपल्याला सुगंधित द्रव्य एका स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणावर ओतलं. म्हणजे प्रभूला तेल लावलं तिने, त्याच्या चरणावर ते सुगंधी तेल ओतलं. आणि ही एक प्रथा होती, सन्मान करणं, अभिषेक करणं. आणि ह्या तेलाने अभिषेक केल्याने प्रभू येशू ख्रिस्ताला फार प्रसन्नता वाटली, जरी शिष्यांनी ते गैरअर्थ घेतला. आपल्याला आजच्या काळामध्ये ह्या तेलाबद्दल जर विचार केला तर पुष्कळ असं म्हटलं की या तेलाचा बाजार मांडलेला आहे लोकांनी. तेल पाणी मागे काही मनमाडमध्ये, आमच्या नगर भागामध्ये रेल्वे पण थांबायच्या आणि त्या लोकांनी तेलाची एक बॉटल 10 रुपयाची आणायचे, ते 100 रुपयाला 150 रुपयाला एक बॉटल. आशीर्वादित तेलाने, तेलावर प्रार्थना करून आणि लोकांना तुम्ही 1 थेंब टाका, तुम्ही अमुक करा. आणि अशा गैरसमजाने लोक फक्त तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या विकत घ्यायला पैसे देऊ लागले. आणि या बाजारामध्ये असं म्हटलं की हिलर्स उत्पन्न झाले. आणि ह्या याकोबाच्या पत्र 5 अध्याय 13 ते 18 ह्या वचनाचा संदर्भ चुकीचा होऊ लागला. आणि अशा लोकांनी काय केलेलं आहे की वेळ केलेलं आहे. कशामध्ये? आरोग्य केंद्र उघडले गेलेले. इकडे जा, तुम्हाला फार मोठं आरोग्य लागेल. हिलर्स, ग्रेट हिलर्स.
कोणत्याही प्रकारचा आजार असो, तुम्ही दवाखाने बंद करून टाका. आणि लोक जाऊन उघड सांगू लागलेले आहेत की चला इथं चला तिथं चला. हे प्रभू येशू ख्रिस्ताने असं स्तोम कधी केलं नाही. किंवा या प्रेषितांनी 12 प्रेषितांनी देखील या प्रकारे बाजार मांडला नाही कधी. परंतु त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला जे उपदेश केले त्यामध्ये आपल्याला अनेक अर्थाचे ते दिलेले आहे. मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 6 ते 17 वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा तू उपवास करतो तेव्हा तू एकांतामध्ये जा, डोक्याला तेल लाव. म्हणजे आम्ही उपवास करत हे लोकांना समजू नये इतकं गुप्त रीतीने तुम्ही करा. आपल्या डोक्याला तेल लावा. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायामध्ये 46 मध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हिने तर माझ्या पायाला तेल लावलं, तू तर मला तेलाचा अभिषेक केला नाही, तेल लावलं नाही. कारण त्या काळामध्ये पाय धुणं, तेल लावणं हे फार प्रेमाचं प्रतीक होतं, एक आदराचं प्रतीक होतं. आणि ख्रिस्ताचा स्वीकार ज्यांनी केला, घरात बोलवलं, पण या प्रकारचा सन्मान त्याला दिला नाही. म्हणून त्याने ह्या स्त्रीचं उदाहरण दिलं. या मरियेने माझ्यासाठी किती महान कार्य केलेलं आहे. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 16 अध्याय 1 वचनामध्ये पुनरुत्थान झालं. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. परंतु काही स्त्रिया गेल्या त्याला तेल लावायला आणि त्या प्रेताला तेल लावण्यासाठी. त्यांचा विश्वास आता त्या काळामध्ये मृत्यूनंतर ते प्रेत त्या कबऱ्यामध्ये ठेवले जात, त्याला ते मसाला लावत, तेल लावत. कधी कधी असं म्हटलं की प्रभूने पवित्र शास्त्रामध्ये ह्या ज्या गोष्टींचा उल्लेख आमच्यासाठी केलेला आहे, तेल कशासाठी वापरावं, कशासाठी लावावं आणि त्याचा आम्ही दुरुपयोग करू नये किंवा ह्या तेल लावण्याने त्याच्या बाटल्या भरून विकल्याने आपला धंदा आपण मांडू नये, हा याकोब या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की प्रार्थना आणि संगत, प्रेयर अँड फेलोशिप. तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करा. याचा अर्थ एकमेकासाठी तुम्ही प्रार्थना करा. जे पाप आहे ते विश्वासणाऱ्याला एकटे आणि गुप्त ठेवण्यास पाहते. नेहमी असं म्हटलं की पाप काय करतं, ख्रिस्ती सहभागितेमधून आम्हाला दूर करतं, एकटं राहण्यासाठी शिकवतं. देव म्हणतो, देव काय करतो आपल्याला, देव ते पाप उघड करून त्याला इतर सहकार्यांच्या प्रेमळ सहवासामध्ये ठेवीच येतं. ज्या पापामुळे आपली सहभागिता तुटते, आपण स्वतःला अलिप्त करून घेतो, देव आमचं पाप उघड करतो. म्हणजे आम्ही पदरी घेतले पाहिजे. आणि पदरी घेणं याचा अर्थ मी चुकलो, भावाची क्षमा मागणं, आपल्या बंधुवर्गाला आपण सांगणं की मला मदत करा, या प्रकारच्या पातकामध्ये, या प्रकारच्या गोष्टीमध्ये मी आहे. आणि असं म्हटलं की उघड करणं याचा अर्थ आमची सहभागिता तुटू नये, आम्ही अधिक एकमेकाच्या सहवासामध्ये जावं, या सहभागितेमध्ये हा याकोबाचा उद्देश आहे. म्हणून तो म्हणतो की देव आम्हाला आमचं पाप उघड करून त्याला इतर सहकार्यांच्या प्रेमळ सहवासामध्ये ठेवू इच्छिते. जर पाप हटून गेलेलं आहे, पाप आपण काढून टाकलेलं आहे, तर देवाची इच्छा आहे की तुम्ही एकमेकासाठी प्रार्थना करा. एकमेकासाठी म्हणजे ही सहभागिता आहे की आम्ही एकमेकासाठी. येथे आध्यात्मिक आरोग्यासाठी म्हणून लिहिलेलं आहे, शारीरिक आरोग्यासाठी नाही. अनेकदा 1 पेत्र 2:24 या वचनाचा संदर्भ लोक घेतात. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालात. आता हे शारीरिक आजार वाहून नेले, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे आत्मिक आजार आहे, जो पापाचा आजार आहे, तो प्रभूने त्यासाठी मरण पत्करलेलं आहे. हे प्रभूला तुमच्या आणि माझ्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. आम्ही जगावे सदाचरणासाठी, हा देवाचा उद्देश आहे. हे वचन शारीरिक आरोग्यासाठी जरी आपण वापरत असलो, परंतु हे आध्यात्मिक आरोग्याशी संबंधित आहे. याकोबाचं हे 5वा अध्याय
13 ते 18 ही वचनं आत्मिक रीतीने या गोष्टी लागू केल्या पाहिजे. 2 मिनिटात मी संपून शेवटचे आहे प्रार्थना आणि सामर्थ्य म्हणजे प्रेयर अँड पॉवर. 16 ते 18 ही वचनं जर वाचली तर नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. स्तोत्र 66:18 मध्ये म्हटलेलं आहे, माझ्या मनात दुष्कर्मांचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. याचा अर्थ आमच्या मनात जर काही संशय आहे, आमच्या मनामध्ये काही दुष्कर्माचे विचार आहेत, तर प्रभू आपली प्रार्थना ऐकणार नाही. म्हणून आमचं मन इतकं स्वच्छ आणि इतकं निर्मळ असलं पाहिजे की आम्ही नीतिमान बनलं पाहिजे. आणि म्हणून नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आणि मग उदाहरण दिलेलं एलियाचं. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा होता, तो मनुष्य होता परंतु तो आत्मिक होता. आणि अशा नीतिमान व्यक्तीची प्रार्थना देव ऐकतो. जे देवाचे वडीलजन आहेत, देव त्यांची प्रार्थना ऐकतो आणि त्या लोकांनी केलेली प्रार्थना देव स्वीकारतो. म्हणजे नीतिसूत्र 15:8-28-9 जर वचनं वाचली तर दुर्जनाची प्रार्थना देवाला वीट आणणारी आहे, वीट आणणारी आहे. एलियाच्या प्रार्थनेने असं म्हटलं की जे कार्य घडलेलं आहे त्याने प्रार्थना केली आणि ज्या गोष्टी त्याने मागितल्या त्या घडल्या. याकोब म्हणतो की मनात शारीरिक आजार आणि हिलिंग असा दृष्टिकोन असता तर एलियाचे हे उदाहरण त्याने वेगळ्या अर्थाने वापरले असते, परंतु निश्चितच चमत्कारिक ठरलं असतं. परंतु एलियाने कशासाठी प्रार्थना केली? पावसासाठी प्रार्थना केली. त्याने शारीरिक आजारासाठी प्रार्थना केली नाही. आणि म्हणून असं म्हटलं की पावसासाठी ते उदाहरण दिलेलं आहे. देवाच्या आत्मिक आशीर्वादाचं हे चिन्ह आहे. जे आत्मिक क्षीण व अशक्त आहेत त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे. हे नीतिमानाच्या प्रार्थनेचे सामर्थ्य आहे. नीतिमानाची प्रार्थना असं म्हटलं की जे नैसर्गिक गोष्टी आपल्या हातात नाही, परंतु नीतिमान लोक प्रार्थना करतात. यहोशुआने प्रार्थना केली, देवाने काय केलं? सूर्य थांबवला, 1 दिवस 12 तास स्थिर झाला आणि विजय प्राप्त होईपर्यंत तो तसा स्थिरावला. देवाने नीतिमान लोकांना हे सामर्थ्य दिलेलं आहे. एलियाने प्रार्थना केली, 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली आणि पाऊस पडला. म्हणून हे नीतिमानाचं उदाहरण याकोबाने दिलेलं आहे की या प्रकारची ही नीतिमानाची प्रार्थना आहे. परंतु हे आशीर्वादित तेल, पाणी किंवा रुमाल हे अवशेष कशाला? तर आपल्याला माहिती आहे प्रेषितांची कृत्य 19 अध्याय आणि 12 वचनामध्ये पावलावरती लोकांनी काय केलं? ते फडके, ते रुमाल आणले, त्याच्या अंगावरून रोग्यांवर टाकले आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचे रोग दूर होत, दुष्ट आत्मे त्यांच्यामधून निघून जात असत. देवाचं सामर्थ्य ह्या देवाच्या नीतिमान लोकांमध्ये असतं. देव आम्हाला हे उदाहरणं यासाठी दिलेलं आहे. त्या काळात त्या लोकांनी त्या विश्वासाने कार्य केलं. पौलाने सांगितलंय की तुम्ही माझ्या हातातून घ्या, हे रुमाल घ्या, हे फडके घ्या, ते रोग्यांवर टाका म्हणजे बरं व्हाल. लोकांनी ह्या गोष्टी केल्या. आपण प्रेषितांची बराबरी करू नये, त्यांच्यावर आपण तुलना करू शकत नाही. कारण असं म्हटलं की जे प्रेषित त्यांच्या समोर विश्वासणारे काहीच नाहीत. त्यांनी फार मोठी किंमत चुकवली. सुवार्तेसाठी त्यांनी स्वतःचं जीवन पणाला लावलं, समर्पण करून टाकलं. जिथं गेले तिथं त्या लोकांना स्थिरावलं. त्यांनी केलेली सुवार्ता, सांगितलेली सुवार्ता जगभर पसरली आणि त्यामुळे हजारो लाखो लोक प्रभूच्या राज्यामध्ये आले. एवढंच नव्हे तर प्रेषितांची बराबरी आपल्याला का करता येणार नाही? कारण त्यांनी आपल्या जीवाची किंमत ख्रिस्तासाठी क्षुण्ण केली. ते मरायला तयार झाले, वधस्तंभावर लटकायला, आपल्या घरादारावर राख रांगोळी, त्यांनी काहीच पर्वा केली नाही. आणि त्यांचं जे बलिदान, त्यांनी ख्रिस्तासाठी दिलेलं अर्पण, हे आपल्यासारखं आपण ती बरोबरी करू शकणार नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनी हे उदाहरणं आपल्याला चुकीच्या अर्थाने लागूकरण करू नये की त्यांनी हे केलं म्हणून आपण ते रुमाल, आपण हे पाणी, आपण हे तेल वापरून त्याचा उपयोग करावा. खरा उद्देश
आत्मिक आहे, जे प्रभूमध्ये आसक्त आहेत, जे छळामध्ये विश्वासामध्ये दुर्बळ होतील त्यांना धीर देण्यासाठी मंडळीचे वडीलजन, ते नीतिमान लोक, देव त्यांच्या प्रार्थना ऐकतो. देव त्यांना, त्या लोकांना आपल्या जवळ घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात. म्हणून ही सहभागिता त्या ठिकाणी दिलेला आहे. याकोबाच्या या पत्राचा गैरअर्थ करून आपण चुकीच्या अर्थाने करू नये, परंतु आपण विश्वासणारे आहोत. ते प्रार्थनेमध्ये त्याचं दैवी सामर्थ्य प्रगट करतो. आपण प्रार्थना करूच नाही असं नाही, आपण निश्चित केली पाहिजे. आणि मग आत्मिक आजार बरे झाले तर आपोआप शारीरिक आजार देखील निघून जातील. देवबाप करो या लहानशा म्हणण्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, अतिशय स्पष्ट देवाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये आम्हाला जी अवतीभोवतीची परिस्थिती दिसते त्या परिस्थितीला पवित्र वचनानुसार आपण पडताळून पाहिलेलं आहे. बाळासाहेबांच्या सेवेसाठी आभार मानतो. व आजच्या सकाळी इतकं सुंदर पवित्र वचनाचं हे मनन आम्हाला दिलेलं आहे. ह्यातून आम्हाला सत्यता काय आहे ती कळते आणि प्रार्थनेचं महान सामर्थ्य आम्हा सगळ्यांना कळतं. प्रार्थनेच्या द्वारे याकोबाने जे स्पष्ट शिक्षण आम्हाला दिलं ते शिक्षण आपण आपल्या जीवनात घेऊया व त्यानुसार जीवन जगूया. प्रभुदेवा, ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास तुम्हाला आणि मला आपली कृपा आणि अनुग्रहपूर्व सगळ्यांच्या वतीने समारोपाची प्रार्थना मी विनंती करणार आहे. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब, तुम्हाला कृपा करून आपण पुढे या आणि समारोपाची प्रार्थना करा. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. आज रोहित अबशालोम वळवी, श्रीमती कौशल्याबाई विल्यम सोनेरी आणि श्रीमती स्नेहप्रभा डालग्रीन यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने यांना शुभेच्छा देतो. यासोबतच लेकरांचे आता 10वी 12वीचे पेपर सुरू होणार आहेत, तर त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करा. आणि आपल्या मंडळीतले आणि आपल्या काउन्सिलचे सन्माननीय जे पाळक वर्ग, युनियन बिब्लिकल सेमिनरी म्हणजेच पुणे UBS यामधून पोस्टाच्या द्वारे किंवा डिस्टन्स लर्निंग कोर्स परीक्षा देत आहे. आजपासून 10 तारखेपर्यंत परीक्षा आहे, तर कृपा करून पाळक वर्गासाठी देखील प्रार्थना करा. आणि धानोरा या ठिकाणी मयत झालेली आहे ओलिव्हरला आपण पुष्कळ सगळेच ओळखतात, तर आज त्याला प्रभू आज्ञा झाली, तर आपण कृपा करून त्याही परिवाराची आठवण करा. प्रार्थना करू. परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहे आणि तुझी दया सनातन अशी आहे. पुन्हा एक वार आजच्या या नवीन सकाळी तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून तुझं पवित्र वचन त्यावर मनन करण्याची एक मौल्यवान संधी मला आणि देवापा ऐकणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांना तू दिली. आणि विशेष करून आज या सकाळी ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्वप्रिय मंडळीला तू दिलीस, याबद्दल मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तुझ्या पवित्र वचनाबद्दल आभार मानतो. तुझे दास रेव्हरंड पठारे यांच्याद्वारे जे आत्मिक मार्गदर्शन, आत्मिक मानना आज या सकाळी तू आम्हा सर्वांना दिलंस, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थनेचं महत्त्व किती आहे याचं एक देवापा आत्मिक चिंतन मनन करण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी पुन्हा एक वार तू आम्हाला नव्याने ही संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. तुला धन्यवाद देतो. रेव्हरंड पठारे यांच्या सेवा कार्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल मनापासून आभार मानतो. आणि देवबापा याच प्रकारे येणार दिवसामध्ये मंडळीमध्ये आणि देवबापा काउन्सिलमध्ये त्यांच्याद्वारे तू अधिक तुझी सेवा करून घ्यावी अशी प्रार्थना आणि विनंती करतो. विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो, जे वेगवेगळ्या प्रकारचे विषय प्रभू तुझ्या पुढे आलेले आहेत ते सर्व तुला ठाऊक आहे. तरी पुन्हा एक वार आजच्या या समयाला तुझे दास म्हणून आम्ही सर्व प्रार्थना आणि विनंती करतो. या कठीण काळामध्ये आमच्या जीवनाची वाटचाल आम्ही होत असताना पुन्हा एक वार तुझं पवित्र वचन असं म्हणतं की शेवटच्या काळात कठीण दिवस येतील. आणि देवाप्पा त्याचा अनुभव आज तुझे विश्वासणारे लोक म्हणून आम्ही घेत असताना आमची प्रार्थना आहे, या कठीण काळामध्येही मंडळीचं जीवन अधिक प्रार्थनामय असावं. या प्रार्थनेमय जीवनामध्ये आम्हा सर्व मंडळांची वाढ व्हावी आणि देवबापा शेवटपर्यंत तुझ्या विश्वासामध्ये आम्ही टिकून राहावं.
अशी दयान कृपा तो होऊ दे. आणि म्हणून पुन्हा एक वार आजच्या पवित्र वचनांबद्दल तुझ्या सर्व प्रकारच्या आत्मिक आशीर्वादांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो SM ट्रस्ट आणि SA चर्च नंदुरबार यांच्या अंतर्गत मंडळांच्या सेवा आहेत, संस्थेच्या सेवा आहेत, शाळा बोर्डिंग आहे, इंग्लिश आणि मराठी माध्यमाची शाळा आहेत, इतर सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत, सर्व मंडळांचं व्यवस्थापन आहे, कारभारी पण आहे. या सर्व गोष्टी हाताळत असताना पाहत असताना आणि तुझ्या माध्यमातून देवबापा विश्वासांच्या जीवनासाठी निराळ प्रकारचे धोरण राबवित असताना हे तुझे निवडलेले जे पुढारी आहेत डॉक्टर वळवी आहेत, सोबत आमच्या संस्थेचे चेअरमन मार्था अक्का आहेत आणि सर्व विश्वस्त मंडळी आहे. SA चर्च नंदुरबार अंतर्गत मंडळांचे सेवा कारभार पाहणारे अध्यक्ष, पंचमंडळ कमिटी आहेत. या सर्वांच्या जीवनाबद्दल आभार मानतो आणि प्रार्थना करतो पुन्हा एक वार या कठीण काळामध्ये या मंडळांचं आणि सर्व संस्थेचं व्यवस्थापन करीत असताना लागणारी स्वर्गीय कृपा दे, आरोग्य दे, नवीन दृष्टांत तू दे आणि तुझी इच्छा दे बापा या सर्व सेवा कार्यामध्ये पूर्ण होऊ दे आणि या संस्थेला आणि मंडळांना तू आशीर्वादित करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो विशेष करून आज मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहेत, दुःखित आहेत, ते बापा ज्यांना आज आरोग्याची विशेष प्रकारची गरज आहे, तू जो यावेर आपा रोगमुक्ती करणारा परमेश्वर या नावाने हाक मारतो आणि प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू ख्रिस्त आपल्या पवित्र आरोग्याचा स्पर्श या सर्व प्रियजनांना तू कर, आपापल्या सर्व प्रकारचे व्याधी विकारामधून त्यांना तो मुक्त कर आणि बाप्पा त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच असं ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत, रोहित अबशालोम वळवी आहे, श्रीमती कौशलाबाई सोनेरी आहेत, श्रीमती स्नेहप्रभा डालकिन आहेत. या सर्व तुझ्या प्रियांना दे बाप्पा या वाढदिवसाचा आनंद व आशीर्वाद तू दे. त्यांची वाढ तुझ्यामध्ये होत असताना दे बाप्पा तुझी कृपा त्यांच्यावर सदैव असू दे. विशेष करून सोनेरी बाई आहे, डालकिन बाई आहे, यांच्या या उतार वयामध्ये त्यांचा काठीचा आधार तू हो. त्यांचं आयुष्य तू दीर्घ आयुष्य कर आणि देवाप्पा याही परिस्थितीमध्ये देवाप्पा तुझं गौरव करत असताना तू त्यांचा सांभाळ करावा देवापाशी तुला प्रार्थना आणि विनंती आहे. सोबतच आम्ही तुझे आभार मानतो की या संस्थेमध्ये देवाप्पा तू अनेक तुझ्या सेवकांना घडवलेला आहे, घडवित आहे आणि त्या एक योजनेनुसार देवाप्पा या येणाऱ्या दिवसामध्ये पुणे सेमिनरीच्या अंतर्गत होणारे जे काही देवाप्पा अभ्यासक्रम आहेत, ज्यांनी देवाप्पा परीक्षेची तयारी केलेली आहे, करीत आहे, रेव्हरंड अनुप वळवी आहेत, पास्टर डेव्हिड मोजेस आहेत, पास्टर प्रभाकर वळवी आहेत. देवाप्पा हे अभ्यासक्रम करत आहेत ऑनलाईन आणि देवाप्पा दूरस्थ या माध्यमातून. मी प्रार्थना करतो देवाप्पा ज्या विषयासाठी त्यांनी देवाप्पा अभ्यास सुरू केलेला आहे त्या बिब्लिकल सेमिनरीसाठी देवाप्पा त्यांचा अभ्यासक्रम देवाप्पा तो आशीर्वादित कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. अभ्यास करत असताना कदाचित काही प्रश्न काही गोष्टी देवाप्पा कठीण असतील तरी देवाप्पा पवित्र आत्म्याचा मार्गदर्शन तुझ्या दासांना तू करावं आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक सक्षम मंडळीचे पुढारी पाळक देवाप्पा अधिक तयार व्हावं आणि तुझी सेवा या संस्थेच्या माध्यमातून पुढे न्यावी. म्हणून यांची सेवा, यांचं जीवन, यांचा अभ्यासक्रम देवाप्पा सर्व काही आशीर्वादित कर आणि त्याद्वारे देवाप्पा तुझं गौरव दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो 10वी आणि 12वीची परीक्षा देवाप्पा सुरू झालेल्या आहेत. आमची प्रार्थना आणि विनंती आहे की या दिवसांमध्ये जे 10वी आणि 12वीमध्ये देवाप्पा जे आमचे प्रिय लेकरं देवाप्पा परीक्षेला बसलेले आहेत त्या सर्वांच्या सोबत तू राहा. मनातील भीती, मनातील जे काय देवाप्पा न्यूनगंड असेल तो सर्व काढून टाक आणि वर्षभरामध्ये जो काही त्यांनी अभ्यास केलेला आहे देवाप्पा तो त्यांच्या स्मरणात राहू दे. कोणत्या प्रकारे देवाप्पा चिटिंग न करता, फसवणूक न करता आम्ही ख्रिस्ताचे लेकरं आहोत याची जाणीव ठेवून देवाप्पा प्रामाणिकपणे सर्व विषय देवाप्पा त्यांनी त्यामध्ये लिहावे, उत्तीर्ण व्हावं आणि देवाप्पा तो त्यांना आशीर्वादित करावं. म्हणून पुन्हा एक वार देवाप्पा या सर्व विद्यार्थ्यांना तुझ्या कृपेचे आम्ही शुभाधीन करतो. त्यांचा चालक मालक पुढारी तो हो आणि त्यांना या सर्व परीक्षेमध्ये तू यश दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूजी आहेत, सर्व विरोधी पक्ष मंडळ आहे, सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे, उपमुख्यमंत्री पवार मिसेस पवार आहेत, शिंदे आहेत, सोबत मंत्रिमंडळ आहे
आणि सर्व आमच्या जिल्ह्याचे देवाप्पा खासदार आहेत, प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, नंदुरबार जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये काही आमचे ख्रिस्ती बांधव भगिनी देवाप्पा कार्यरत आहेत. अशा सर्वांना तुझ्या कृपेचे आम्ही स्वाधीन करतो. या सर्वांच्या सेवा तू आशीर्वादित कर. आमच्या देशावर तुझा हात असू दे, तुझा आशीर्वाद हात सदैव असू दे. आणि विशेष करून देवाप्पा हे राज्यकारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी या राज्यकर्त्यांचं तू सहाय्य कर, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या सर्व दयेबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. धानोरा ठिकाणी ज्या कुटुंबामध्ये देवाप्पा दुःखद घटना घडलेली आहे, बंधू ऑलिव्हर यांच्या जाण्याने, त्या प्रिय कुटुंबाची तू भेट घे. तुझं पवित्र सांत्वनाचा स्पर्श त्यांना तू कर. आणि याही परिस्थितीमध्ये देवाप्पा तुझं गौरव त्यांनी करावं. या पुनरुत्थानाच्या आशेवर विश्वास ठेवून देवाप्पा तुझं गौरव त्यांनी करावं. म्हणजे या संपूर्ण दुःखित परिवाराला तुझी शांती समाधान तू द्यावी, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच वडधाकन या ठिकाणी देवाप्पा जो काही मेळावा होणार आहे तो सुद्धा तो आशीर्वादित कर. आणि त्या दारो देवाप्पा अनेक लोकांचं तो तारण करावं. तुझ्या वचनाची सुवार्थ होत असताना तुझ्या दासांना लागणारी कृपा तू दे, पवित्र आत्म्याचं कार्य होऊ दे. आणि या वडधाकनच्या मेळ्याच्या माध्यमातून सर्वस्वी तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या सर्व दयेबद्दल, तुझ्या सर्व चांगलपणाबद्दल आभार मानत आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. दिवसभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ कर, प्रत्येकाच्या कामकाजामध्ये तू देवाप्पा यश तू दे आणि तुझं गौरव प्रत्येकाच्या जीवनाकडून होते. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून त्यानंतर सन्माननीय रेव्हरंड साहेब संजय करपाळ साहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव प्रतिष्ठित मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज माणूस आहे आणि जसे आम्ही आपल्या शत्रूला सोडितो तशीच तो आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास पक्षात नकोस, तर आम्हा स्वर्ग वाटून सोडेल. कारण की राज्य सामर्थ्याने करू ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असलेल्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीबरोबर, एसे चर्च नंदुरबार अंतर्गत सर्व मंडळ्या, एसे ट्रस्टचे सर्व कार्यभार या सर्वांबरोबर आता आणि सदा स्वर्गापर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी 10 वाजेचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंड LP वल्लभी पार्क साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.